मुंबईच्या दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये सध्या मुंबई पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। खरं म्हणजे तर आज सकाळी जी विटंबना मासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून करण्यात आली त्यानंतर बरेचसे शिवसैनिक या परिसरामध्ये पोहोचले आणि त्यांनी तीव्र शब्दामध्ये या सगळ्यांचा निषेध केला। आणि आता आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये ठिकठिकाणी जागोजागी आपल्याला पोलिस पहारा देताना स्पष्टपणे पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घटनेनंतर आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। आज पहाटे दादरच्या शिवाजी पार्क इथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आई मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तींनी लाल रंग फेकला। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तीव्र संताप निर्माण झालेला आहे। बरेचसे शिवसेनेचे पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक या ठिकाणी पोहोचले। त्यांनी हा संपूर्ण लाल रंग जो आहे तो धुवून काढला आणि यानंतर पोलिसांवर देखील बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले। आरोपी अद्यापही फरार आहे तर राज ठाकरेंनी 24 तासात आरोपीला अटक करा असं अल्टिमेटम पोलिसांना दिल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांनी निषेध व्यक्त केला आणि पोलीस आता याबाबतचा तपास सुद्धा करतात। आरोपी अद्यापही फरार आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून क्लू जोडून पाहिलं जात आहे की नेमका हा आरोपी कोण आहे आणि कुणी इतकी हिंमत दाखवलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये अगदीच जिथे मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे अगदी त्याच्या बाहेरच आपण पाहतोय की एक पोल आहे आणि या पोलवरती 5 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। पण यापैकी एकाही कॅमेऱ्याचं तोंड मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकाजवळ, यांच्या पुतळ्याजवळ नाही आहे आणि त्यामुळे बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत की आरोपींनी याची सगळ्यात आधी रेकी केली असावी आणि यानंतर हा डाव साधला असावा। पण या सीसीटीव्हीचं तोंड मासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याकडे का नाही आहे असा सवाल सुद्धा आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। बरेचसे पदाधिकारी, शिवसैनिक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरेचसे सीसीटीव्ही या परिसरामध्ये आपण पाहतोय। एका पोलवरती 5 सीसीटीव्ही आहे, एकाचंही तोंड जे आहे, मुख जे आहे ते या पुतळ्याजवळ नाही आहे। यामध्ये काहीतरी कट वाटतोय, राजकारण वाटतंय, काय नेमकं वाटतंय? खरोखर यामध्ये कट वाटतोय, कारण जर तुम्ही पाहिलं तर त्यातले जे सीसीटीव्ही आहेत त्यातला एकही सीसीटीव्ही चालू नये असं प्रशासनाचं म्हणणं आहे। मग ते सीसीटीव्ही काय शोभेसाठी लावलेत का? आणि ह्या ठिकाणी असा प्रकार एकदा घडला होता, त्यानंतर सुरक्षा रक्षक म्हणून पोलीस या ठिकाणी तैनात असायचे, ते पोलीस पण आज तैनात नव्हते। म्हणजे याच्यामागे काहीतरी राजकीय कट रचून कुठेतरी महाराष्ट्रातली परिस्थिती बदलण्याचा या सरकारचा काहीतरी प्रयत्न सुरू आहे का? दंगल घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा संशय आमच्या मनात येतोय। आम्ही शांत राहून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जे आम्ही विचारले त्या उत्तरांची आम्ही वाट बघतोय। नाहीतर एकदा शिवसैनिकांचा तोल जर सुटला मग ते कंट्रोल करणं त्यांना सुद्धा भारी पडेल। पोलीस अजूनही आरोपींपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत, आरोपी फरार आहेत। काय वाटतं आणि पुढचंही नेमकं पाऊल तुमचं काय असेल? पोलिसांना वेळ दिलेला आहे, त्या वेळेमध्ये पोलिसांनी जर शोधून काढलं तर ठीक आहे। त्यानंतर शिवसेना आपल्या स्टाईलने त्यांना उत्तर देईल आणि ती स्टाईल तुम्हाला माहिती आहे कशी असते ती। आपण थेट पाहतोय या ठिकाणी खळखटाकचा जो इशारा आहे तो सुद्धा दिला जातोय आणि आपण पाहतोय की बरेचसे शिवसैनिक आहेत ते आता मासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ आता येऊ लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी अभिवादन सुद्धा करतायत आणि जो घडलेला प्रकार आहे त्याची निंदा सुद्धा करतायत, निषेध सुद्धा नोंदवतायत आणि थेट महाराष्ट्र सरकारवर, पोलीस खात्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आता पोलीस या आरोपीला, या माथेफिरूला कधीपर्यंत अटक करणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।